आमदार सरोजताई आहिरे यांच्या मतदारसंघातील नाशिकपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरील गंगाम्हाळुंगी गावात सध्या विविध विकास कामं सुरू आहेत. मात्र या कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. 2 महिन्यापूर्वीच काम केलेल्या रस्त्यावर पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीट उखडून खडी रस्त्यावर पसरली आहे. यामुळे अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही. गंगाम्हाळुंगीचे ग्रामस्थ सोनू बेंडकोळी यांनी या रस्त्याबाबत तक्रार केली आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. तसेच इंजिनियरने देखील स्वतः पाहणी करून मगच आमदार ताईंनी या कामाचं बिल अदा करावं अशी माहिती यावेळी बेंडकोळी यांनी दिली. विविध विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र काम अतिशय निकृष्ट दर्जाच्या होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहे. माझं नाव सोनू बेंडकोळी, राहणार गंगावाळुंगी. ग्रामस्थेच्या वतीने हा रस्ता गंगावाळुंगी पुलाच्या पुढून तर वडपाड्याच्या शिवारापर्यंत एकदम बिकट परिस्थितीत केलंय आणि ते पूर्ण उखडून गेलंय. पूर्ण माती निघाली त्याच्यातून. त्यांनी दुरुस्ती करून द्यावे, नाहीतर ते ज्यांनी ठेकेदारांनी काम घेतलं त्याच्यावर सदर कारवाई व्हावी आणि इंजिनियरला सुद्धा त्यांनी चौकशी करावे, नंतरच त्यांचे बिल पास करावे. नाही तर आम्ही ग्रामस्थ सगळे गावकरी मिळून इथं आंदोलन करण्यात येईल. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी रवींद्र माळेकर.